फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30. तर स्वयंपाक बाकी आहे, अजून स्वयंपाक करायचा आहे मला. आणि आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे. मुलांचं चालू होतं. काय चालू होतं ग तुमचं? तुमचं काहीच नव्हतं चालू. बरं, आज काय खायचं बोल. कोण आहे? तनिष्का. तर आहे ना, आज आहे ना संध्याकाळचं ना मस्त दिवाबत्ती सगळं झालेलं आहे. आणि पाऊस दिवसभर चालू होता आमच्याकडे. आज दिवसभर आहे ना पावसाची झिमझिम झिमझिम चालू होती. तर मस्त असं फ्रेश वातावरण झालेलं आहे. घरातलं पण सगळा पसारा वगैरे आवरून झाला आहे. आज मला जरा आवरायला उशीर झाला होता, कारण दिवसभर मी ब्लाऊज शिवत बसले आणि त्याच्यानंतर आवरलं आहे मी. तर आवरलं, थोड्या वेळ बसले. आता पुन्हा स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे. तर दिवसभर असं कामातून म्हणजे मोकळा वेळच भेटत नाही, त्यामुळे माझे व्हिडिओ पण खूप लेट येतात. आणि व्हिडिओ जरी शूट केला तरी एडिटिंगला मला वेळ भेटत नाही, त्यामुळं अजूनच जास्त लेट होतं. तर आज स्पेशल काहीतरी बनवायचं ठरलं आहे. पण काय स्पेशल आहे कोणीच काही बोला ना. आज काय काय खायचं आहे? सगळंच खावं वाटतं. थंडी पावसाचा दिवस आहे म्हटल्यानंतर वाटतं मटण खावं, पण काय आता कोण आणतंय? तुम्ही त्याच्यावरच दिवसभर. नाही वाटतं जरा जरा थंडीचं जरा वाटतं. थंडीचं मटण खावं वाटतं तुम्हाला? पावसाळ्यामध्ये वाटतं आणि तुला? पावसात भिजून येतं ना माणूस. तुला? तर आता सगळ्यांचं मत झालंय आणि सगळ्यांना चिकन खाऊ वाटतंय. आणि भरपूर दिवस झाले चिकन पण आणलं नव्हतं. जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले चिकन आणलेलंच नाहीये घरात. तर आता म्हटलं जाऊ दे, आता सगळे म्हणतायत. तर मिस्टरांना सांगितलंय घेऊन या. कधी जाणार आणायला आता? तू गेली तरच मी आज मटण खाणार आहे. हे मी नाही जात बाबा, तुमचं तुम्ही पहा. समोर आहे काय आपल्या. गरज नाही. अशा ठिकाणी आपण जात नसतो. का बरं? काही नाही, अशा ठिकाणी जायचं तिथं नसतं. जाणार आहे ना, तिथं चिकनवाले लेडीज चिकन. लेडीज असो जेंट्स असो, आपण चिकन आणायला जाणार नाही. तुझी मैत्रीण आहे तिथं म्हणणार आहे. बाहेरची कामं मी करणार नाही, मी फक्त घरातले एका काम दिवशी करणार. गेली असं तर- काही नाहीये. एखाद दिवशी नाही, मी नाही नाही, जात. मी आज पाऊस बसून बसणार आहे. तू जर गेली तरच मी चिकन खाणार आहे. पाऊस चालू आहे, पाऊस. नाही, इथं तू आज जर गेली तरच मी चिकन खाणार. पाऊस चालू. चला आपण दोघं जाऊ मग गाडीवर. नाही मी आज बसूनच राहणार आहे. बस. तू जायचं. उपोषणाला बसताय का? बरं, तू जाणार आहे की नाही मला उपोषणाला कळलं. बसणार नाही तर का? मी सरळ आंबे आणलेले काल, ते आंब्याचा रस करून खाईल. मग रस करा, चला फिक्स. चला. नाही, तुझ्या हातात चिकन खायचे. पावसात खूप भिजून आलेले. तुम्ही भिजून आले पण मग मी काय भिजू? बस. बघू आज बायको आपली माझी विश पूर्ण करते का? मी नाही जाऊ शकत. तू जर माझी विश पूर्ण बरं, केली चला. तर मी चिकन मी जाऊन घेऊन येईन, बनवा तुम्हाला लागेल. चालेल, चालेल. हा? हो. पहा सगळं हो. तुम्हाला बनावं लागेल. नक्की. लागली पैन लागेल. द्या, पैन द्या. मग चलो. कितीची लागली? चेस ना, कितीची? तू म्हणशील तेवढेच आहे. फक्त तू घेऊन 1000 रुपयाच्या मी हा, घेऊन लागली. मी घेऊन येईन. लागली, आणि चालेल. तुम्ही शिजवायचं. चालेल चालेल. ए अनुष्का, पप्पांनी 1000 रुपयाची पैन लावली. मी चिकन आणायला जाणार आणि पप्पा शिजवणार. चालेल चालेल. हा, जाऊ शकते मम्मी. जाऊ शकते बाई, असं काही नाही. मग काय 1000 रुपये माझेच आहे का? नाही, पण जाऊ शकते. असं काय नाही. मग 1000 तुम्हाला तुमच्या खिशातून द्यावं लागेल. बरं चल, आता उशीर नको करू, तू घेऊन ये पहिले. नाही, आधी ते तुझ्याच खिशातले हा चल, काय खिशात- जाऊ दे, कोणाच्या खिशातले कोणाच्या पण खिशात? 1000ची मम्मीची पैन बघा, डेअरिंग बघायचं आपल्याला. आहे. नाही जाणार. नाही इथं समोर फाट्यावरती तू सांग, जाऊ शकते का? पण लेडीजच चिकन का जाणार तू पहिल्यापासून. बरं चल आता बघू. पहिल्यापासून मी जात नाही, त्याच्यामुळे मी जाणार. मी पाठवणार आहे, मी जाणार नाही. मला जायचं नाही. तुम्हाला जायचंय का? पाठवणार नाही, आणले. आणलं पण का? तुम्ही दोघं एवढे चाकतर. आमच्याकडे वानर आले. वानर 2 2 3 3 त्याचं बाळपण आहे त्याच्याकडं. दिसलं काय तुला? त्याचं बाळपण आहे. पावसाला पाऊस. माझं बाळपण त्याच्याकडं पाहिलं का? पाऊस आला. तेव्हा कसं झोपलंय माहिती, ओ गेलं बाई. खाली. उठलं आता इकडे उडी मारायला बसलं. पाऊस पण आलाय, ते पावसामुळे उठले तिकडे जाऊन बसलं. पण कुठे गेलता रे? यश घेतला कोथिंबीर आणायला. कितीची आणली? 15 ला होती, पण त्यांनी माझ्यासारखी बार्गेनिंग केली. किती लागली दादू? दादू धर. कितीला आणली मग? धर. 10ला? कारण यशनी 10 रुपये नेले होते रिअल मध्ये ना. ती बालगिनी कशी गेली? 15ची. हा का? मग त्यांनी लगेच दिली का? नाही दिली, मी पुढे गेलो. हा. दुसऱ्या बातम्याला बाबांनी दिली. हा का? ते जाऊ. आणि हे आमचं आहे ना सायडर काम करणार आहे. साखर स्वार. सायकल स्वार. आज काय काय बनवायचंय मग?
चिकनचं भाजी चपाती भाकरी सुका भाजी चपाती पण आणि चला हॉटेल भाग्यश्रीला डावारा बनवणार आहे मी डावारा डावाला बनवणार तुम्ही डावारात बोलून टाकतो घरच्या घरी. तर फ्रेंड्स आता इकडे अनु दीदी बनवते सुक्का चिकन. आता मी करणार होतो पण अनु दीदी म्हणली चला पप्पा तुम्हाला तकलीफ नको तर मीच बनवते. तर सुरेखा इकडे आता भाजी बनवते. असं काही नाही तुम्ही पहिले हातले छानपैकी परतायला टाकलेलं आहे. आणि सुक्का चिकन तिच्या हातचं खूप खाऊ वाटतं मला. आणि आमचं साकूरचं काळं मटण असतं ना या कुकर मधले भाजी आणि या कुकरमध्ये खूप छान शिजतं. तर सुरेखाचं इकडं आता मटण शिजलेलं आहे. सुरेखा इकडं भाजी टाकणार आहे आता. हा आणि तुम्ही पहिले अक्षरशः हारलेले अक्षर आता पप्पाईनं हारलेलं आहे. 1000 रुपये द्या 1000 रुपये. तू आणलं चिकन? हा आणलं का चिकन तू? कुठं नाही असलं तरी 1000 रुपये मलाच देणार आहे. तुम्ही हारले तरी मला तुम्ही घेतले तरी मला पण आता मी तुझ्याच फोन मधून मोबाईल मधून फोन पे करून नाही घेणार नाही आहे. असं नाही जाणार मग थोडंफार मदत माणसाने नाही तर मग ब्लाऊजची थोडीफार शिलाई असेल तर ती येणार मी. नाही नाही असं नाही चालू शकत. सगळं टाकायचंय काय ते शिजलेलं आहे तर भाजीला फोडणी देऊन घेऊ. आता त्याला फोडणी द्यायची मी तर आता आणून मस्त छान सुकं बनवलेलं आहे. तर टाक. याच्यामध्ये ना तंदूर स्टाईल होतं थोडं तंदूर स्टाईल. तर आता इकडे झालंय रेडी. आता याच्यावर ठेवू आपण झाकण शिजून देऊ. एक अर्धा किती मिनिट लागणार आहे? अर्धा एक तास. अर्धा तास. थोडी कोथिंबीर वरून. वाव मी बनवलं छान आणून बनवलेलं आहे. नाही मी नाही बनवलं अर्धा पप्पांनी बनवलं. तर इकडे दादूचे आज खूप काम केलेलं आहे. दूध आणलेलं आहे. पुन्हा कोथिंबीर आणायला गेलेलं आहे. हं? त्याने ना जवळजवळ 4 कामं केलेली आज दादून. आणून सगळे काम एकाच लाईन आणि आणून मसाला काळं मटण होणार आहे आज. सांगते रेसिपी हा आणूची रेसिपी इकडे आणून काय बनवलं काय माहिती इकडे. केली इकडे भजे काढायचे चाललंय आमचं. काही पण ती नाही बनवते चिकन टिक्का टिक्का बनवते. बनवला. आता आणू दीदी मस्त पैकी इकडे बनवती. भाजी बनवली आणू दीदीने मस्त छान काळं मटण बनवलेलं आहे. इकडे बनवते चिकन चिल्ली. वाव खूप छान कुक आहे हमारा. भाजी अनुष्काने बनवली काही पण आता सगळं माझं मीच बनवलंय सांगून द्या. आम्हाला सगळ्यातच बनवते. मग तूच बनवलं बेटा. खूप छान. तू मम्मीला पण बनवते. वाव मस्त चिकन चिल्ली. बनवलेले आणून डावारा. तर आता रेडी झालेली चिकन टिक्का. चिकन टिक्का रेडी झालेला आहे. इकडे भाजी पण उकळलेली. काय चिली बनवायची का? चिल्ली आणि टिक्का एकच असतो. हे मस्त. सॉस टाकला होता. तर आता चला ताव मारून घेतो मी थोडासा जरा. काय रे यश काय खोलतोय? गाडीच्या मागचा गिअर बॉक्स 2 दिवस झाले का येऊन? नटाने ठेव नाही तर परत पाय. गाडी ऑर्डर करून 8 दिवस झाले नाही पोराला. तरी तोडतोय लगेच. म्हणजे ऑर्डर करून 8 दिवस झाले. आल्यावर 2च दिवस झाले. 3ऱ्या दिवशी त्याचा कार्यक्रम उरकलाय. काय लावते मम्मी? मी का आता सध्या पावसाळा चालू झालाय ना स्किन जरा जास्तच खराब झाली अशी खरं उरली. बॉडी बटर लावते आणि स्किन आहे ना एकदम मऊ आणि अशी छान राहते आणि ग्लो पण करते. आणि याचा स्मेल पण खूप छान आहे. मला याचा स्मेल आवडतो. वातावरणाचा परिणाम स्किनवर होतोय ना त्यामुळे मग जरा थोडी स्किनची काळजी पण घेतली पाहिजे. स्किन टिकचं बॉडी बटर घेतलेलं आहे आणि स्किन खूप छान राहते. हे मॉइश्चरायझर आहे ना आपण फेसला पण लावू शकतो आणि जर फेसला लावलं तर आहे ना स्किन ग्लो करते. तर पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात मी सगळ्यात जास्त हे प्रोडक्ट यूज करते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता मी तुम्हाला थोडे सिंपल आणि डेली यूजसाठी साडी दाखवणार आहे. तर ही साडी ना डेली यूजसाठी खूप छान आहे. एकदम असा तिचा कपडा वगैरे खूप छान आहे. सिल्कमधून कपडा आहे आणि त्याला छोटीशी लेस बॉर्डर दिलेली आहे. आणि ह्या अशा साड्या ना डेली यूजसाठी एकदम कम्फर्टेबल वाटतात. लवकर घालून पण होतात. फुगती वगैरे पण नाही आणि यूज करायला पण सोप्या असतात. त्याचा कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि हिचा सूत पण खूप छान आहे. डेली यूजसाठी ही साडी एकदम परफेक्ट आहे. ही पण डेली यूजसाठी आपण यूज करू शकतो. ह्या साडीला हा ब्लाऊज पीस दिलेला आहे. आणि पावसाळ्यात कसं अशा साड्या असल्या ना बरं पडतं. सुकवायला वगैरे पण खूप पटकन सुकतात अशा पातळ साड्या आणि घालायला पण खूप छान वाटतात. ज्या डेली साड्या यूज करतात ना त्यांच्यासाठी हे खूप एकदम छान अशा साड्या आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.
आणि आता ॲमेझॉनवरती सेल चालू आहे. जर तुम्ही त्या सेलमध्ये जर घेतल्या तर तुम्हाला स्वस्त पण भेटतील. त्यावरती डिस्काउंट पण चालू आहे. आता हा शॉर्ट ड्रेस घेतलेला आहे आणि आता कसं पावसाळा चालू झालेला आहे, आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल फिरायला, वॉटरफॉल वगैरे बघायला, तर अशी शॉर्ट ड्रेस घालून जायला खूप छान वाटतं. त्यामुळे मग हा शॉर्ट ड्रेस घेतलेला आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे. जास्त शॉर्ट पण नाही आहे आणि जास्त लॉंग पण नाही आहे. याचा कपडा स्ट्रेचेबल आहे, स्लीवलेस आहे आणि ना याला बॅक साईडने हुक पण दिलेले आहे. इथं वाईड लेग जीन्स पण घेतलेली आहे. तिला साईडने बॅक साईडने 2 पॉकेट आहे आणि साईडने पण पॉकेट आहे. तर इकडे साईडने पण पॉकेट आहे आणि याचा कपडा पण खूप छान आहे, स्ट्रेचेबल आहे. क्रीम कलर मध्ये आहे. कोणत्याही टॉपवरती किंवा टी शर्ट वरती सुद्धा छान वाटते घालायला. तर हे सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्हाला यातले कोणते प्रोडक्ट आवडले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. क्या मंगाया है यश तूने? बहुत सारा मंगाया. इसके लिए स्वतःसाठी काय रे? कॉफी. कॉफी बस में आणि बर्गर मी त्या दिवशी गेले होते ना, मला असं झालं मी काय करू. आणि 2 चम्मच आहे. हा माझ्यासाठी एक माझ्यासाठी एक. वाटतं स्ट्रॉ पण 2 आहे त्याच्यात. हे बघा 2 स्ट्रॉ आले, कारण त्यांना माहित होते की त्याची यशची बहीण पण आहे खायला. त्याची मम्मी पण आहे. त्याची मम्मी पण आहे. 3 स्ट्रॉ आहे, 2 चम्मच आहे. खोल रे दादू. अनबॉक्सिंग. जळतोय तो माझ्यावर लय. त्या दिवशी मी गेले होते ना फिरायला त्याच्यामुळे आणि घरी आमच्या घरी नॉनव्हेज बनवून सुद्धा त्याला हेच खायचंय. हा ना. आम्ही नॉनव्हेज खाणार तू नाही खाणार का? नाही. मला ना बर्गर नाही खात मी एवढा. घे खा पिया वेश करो मेरी मर्जी, ये मैं पीऊंगी.